नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता आपण सर्व प्रेक्षक वर्ग ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आता झालेली आहे. तर युवराजने फायनली आपलं तोंड उघडलेलं आहे आणि मात्र आता एका या काळ्या सत्याने खांडेकरावर खूप मोठं वादळग्रस्त संकट आलेलं आहे. या संकटातून दयानंद कसा स्वतःला सावरू शकेल आणि केदार, तारिणी या सर्व खांडेकर फॅमिलीला या वादळग्रस्त खूप मोठ्या भयानक धक्कादायक अशा या संकटातून कशी बाहेर काढणार ना, हे पाहणं खूप रंजक आहे. म्हणून प्रेक्षकांनो, हे नेमकं काळं सत्य, हे वादळजनक आता मात्र दयानंदवरती जे काही संकट आलेलं आहे, एक संकट तर इकडे खांडेकरांच्या घरी आलेलं आहे. ते म्हणजे युवराजला पोलिसांनी संशयित म्हणून पकडून नेलेलं होतं. पण आता दुसरं संकट, युवराज हा संशयित राहिला नाही, तर तो मात्र खरंच गुलाबशी कनेक्शन होतं त्याचं. गुलाबसोबत तो काम करायचा आणि त्यासोबतच आता गुलाबने ज्यावेळेस युवराजला सांगितलं होतं ते काळं सत्य म्हणजे आता कौशिकी असतं. तर या कौशिकीच्या आता या वादळग्रस्त या सत्याने मात्र दयानंद खांडेकरांची प्रकृती खरंच खूप भयानक आणि धक्कादायक वळण घेणार आहे. तर या सविस्तर या व्हिडिओद्वारे आपण पाहूया की नेमकं खांडेकरांच्या घरी काय मोठं वादळ आलेलं आहे. तर इकडे मात्र आता जेव्हा तारिणी जे मॅडमला भेटून आलेली होती, पण तेव्हा मात्र युवराजने तोंड उघडून झालेलं असतं. पण आता नेमकं तारिणीला नेक्स्ट मुमेंट काय आहे जे मॅडमचं, हे जे मॅडमने सांगितलेलं नसतं. पण मात्र जे मॅडमच्या मनात खूप मोठं भयंकर वादळ चाललेलं असतं की या खांडेकरांच्या घरातील खूप मोठ्या व्यक्तीला कसं पकडायचं. कारण आता युवराजने फायनली तोंड उघडलेलं असतं आणि हे सत्य जे मॅडमला माहिती असतं, तरीसुद्धा इकडे तारिणीला तिने काहीही सांगितलेलं नसतं. तर इकडे आता दुसरीकडे मात्र केदार MLच्या न्यूजमध्ये जो लाईव्ह प्रोग्राम करतो, त्यामध्ये मात्र इकडे आता बाबूराव जामखेडेने युवराजविषयी आता केदारला प्रश्न विचारत मात्र आता युवराजची बोलती बंद म्हणजेच केदारची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण केदारने मात्र आता आपला एक पोलीस पेशा असतो तो बाजूला ठेवत इकडे एक पत्रकार बनत आता म्हणजे बाबूराव जामखेडेचं तोंड बंद केलेलं आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे की युवराज फक्त संशयित म्हणून पकडला गेलेला आहे. पण मात्र तेवढ्यातच आता जे मॅडमने खूप भयंकर असं पाऊल उचललेलं असतं. जे मॅडमने युवराजने तोंड उघडलेलं असतं की हो, जे मॅडमने जेव्हा त्याला चाबकांचा मार दिलेला असतो आणि त्याच्या पायामध्ये आता जे मॅडमने जेव्हा बाजूला गोळी घातलेली असते, तेव्हा मात्र जे समोर आता युवराजने पोपटासारखं तोंड उघडलेलं असतं आणि त्यानं खूप भयानक आणि वादळग्रस्त स्टेटमेंट दिलेलं असतं की हो, गुलाबने त्याला एक वेळेस सांगितलं होतं की तुझ्या घरात जी कौशिकी आहे, जी भोळ्या भावड्या चेहऱ्याने दयानंद खांडेकराला नेहमीच फसवत आलेली आहे, तीच याचा मास्टर माइंड आहे आणि तिला साथीदार म्हणून डॉक्टर कामत, जे आमचे फॅमिली डॉक्टर आहे, तेच या भयानक कारणीभूत आहे या सगळ्या वादळाला. ते हे दोघं मिळूनच या शहरावरती मात्र राज्य करतात आणि मात्र या शहरात ड्रग्ज डीलरचं काम करतात आणि त्यांचे खूप शहरामध्ये यांचं नेटवर्क आहे. असं भयानक वादळग्रस्त आता या पोपटाने म्हणजेच युवराजने आता जे मॅडमला सांगितलेलं असतं. आता जे मॅडम म्हणते की पोपट बोललाय फायनली, पण आता या पोपटाने बोललेले शब्द तर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे, हे भयानक स्टेटमेंट. पण जेव्हा मात्र खांडेकरांना याबद्दल माहिती पडणार, तेव्हा ही काय करणार ना, त्यांचे चेहरे पाहण्यासारखं असणार. पण मात्र या दोघांना मी सोडणार नाही. तेव्हा आता इकडे मात्र एकीकडे केदारने असं सांगितलेलं असतं की मात्र आता हा युवराज फक्त संशयित म्हणून पकडला गेलेला आहे. तर तेवढ्यातच आता जे मॅडम जेलच्या बाहेर येतात आणि मीडिया समोर एक खूप मोठी घोषणा केलेली असते, ती म्हणजे की हो, आता युवराजने त्याचं तोंड उघडलेलं आहे, पण या गुन्हेगाराचं नाव मी सध्या मीडियासमोर आणणार नाही. पण युवराजशी मात्र या जो काही गुलाब आहे त्याचा संशय म्हणून आता युवराजला पकडण्यात आलेला नाही आहे. तर खरंच गुलाबचा साथीदार हा मात्र युवराजच होता, असं खूप सनसनीत
असं वादळग्रस्त आता मीडियासमोर या जे मॅडमनी जेव्हा हे वादळग्रस्त भाषण दिलेलं असतं तेव्हा खांडेकरांवरती पुन्हा संकट आलेलं असतं. तेव्हा आता ही जे मॅडम लगेच जाते डॉक्टर कामदांच्या हॉस्पिटलमध्ये आणि या कामदाला पकडत आता तुम्हीच माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि त्या दिवशी तुम्हीच मात्र युवराजला सोडवण्यासाठी आलेले होते, तेव्हा खरंच मला तुमच्यावरती खूप मोठी शंका आलेली होती की तुम्ही एवढं डॉक्टर असून फॅमिली डॉक्टर कधीही एवढं करणार नाही आणि एवढं गॅरंटीने तुम्ही काही चुका केल्या त्या चुकीतून मी पकडलं आणि युवराजने सुद्धा तुमच्याविषयी खूप मोठं स्टेटमेंट दिलं असं म्हणत आता इकडे लगेच जे मॅडम सरळ आता डॉक्टर कामतच्या कानाखाली वाजवते आणि त्याला एकही शब्द बोलू नको असं बोलत आता लगेच अरेस्ट करते. अरेस्ट केल्यानंतर आता जे मॅडम डॉक्टर कामदाला घेऊन जेव्हा आता सर्व फॅमिली खांडेकर फॅमिली एका ठिकाणी असते आणि युवराजला कसं सोडवायचं याबद्दल बोलत असते तेव्हा कौशिकी बोलते की टेन्शन घेऊ नका दयानंद काका, मी डॉक्युमेंट्स तयार केले आणि आत्ताच मी त्या जेला भेटून येतो आणि त्याला सोडवतो. तेवढ्यातच आता तिथं पोचते ती म्हणजे जे मॅडम. आता जे मॅडमला असं बघून आता जे मॅडमनं कोणतीही मुवमेंट इकडं केदार तारिणीला सांगितलं नसतं आणि अनेक पुन्हा आता रेड मारली असली खांडेकरांच्या घरी. आता खांडेकरांच्या घरी असं जे मॅडमला बघून मात्र सर्वांना आश्चर्यजनक धक्का बसतो आणि अचानकपणे तिने आतमध्ये घेऊन गेलेले असते ते म्हणजे डॉक्टर कामदाला. आता जेव्हा डॉक्टर कामदांच्या हातात ती बेड्या घातलेला बघते कौशिकी तेव्हा मात्र आता कौशिकीचा हा भोळा भावळा चेहरा मधून वेगळंच तिच्या चेहऱ्यावरती काही बघायला मिळतं आणि जे मॅडम सरळ कौशिकीकडे जाते आणि बोलते की काय झालं, तू तर तुझ्या भावाला सोडवायचा विचार करत होती आणि मात्र डॉक्टर कामदाच्या हातात अरेस्ट होताना बघून मात्र तुझ्या चेहऱ्यावरचं वेगळंच वातावरण मला दिसतंय, काय झालं, काही आठवलं का. डॉक्टर कामदांच्या हातात असे मात्र ह्या बेड्या बघून तेव्हा कौशिकी बोलते की माइंड युअर लँग्वेज. तेव्हा जे मॅडम बोलते की मी तर माझी लँग्वेज माइंडमध्येच ठेवत आहे, पण आता मात्र मी आता यानंतर काय बोलते ना, यानंतर तुझ्या पायाखालची कौशिकी खांडेकर जमीन हादरणार आहे. तेव्हा आता लगेच दया काका समोर येतो आणि बोलतो की काय झालं, ही कौशिकीबद्दल तुम्ही काय बोलताय, माझी कौशिकी अशी नाही आहे. एका वेळीस मी युवराजचं मान्य करणार पण माझं कौशिकी म्हणजे माझं सर्वस्व आहे. माझं जो काही तिच्यावरती विश्वास ठेवला आमच्या पूर्ण फॅमिलीचा मान ही कौशिकी आहे. आणि त्यावर आता जे बोलते की हे बघा MNLचे एक्स-CO म्हणून मी तुम्हाला सांगतो की या कौशिकीला जेवढं तुम्ही भोळं भावडं समजता ना तेवढं नाही आहे. आता मी काय दाखवते ना हे तुम्ही शांततेत बघा. तर स्वतःजवळचा आता मोबाईल जे काढते आणि त्याच्यामधला व्हिडिओ दाखवते की युवराजने आता पोपटासारखा बोलत कसं आता कौशिकीचं आणि डॉक्टर कामदाचं नाव घेतलेलं आहे की यांचं या दोघांचं संबंध मात्र या गुलाबशी होता आणि गुलाबचे बॉस हे दोघंच आहे. हे कामदासोबत मिळून मात्र ही कौशिकीचे काळे कारनामे स्वतः आता युवराजने गुलाबच्या तोंडून ऐकलेलं होतं असं साक्ष आता युवराजने दिलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे लगेच दयानंद खांडेकरांच्या पायाखालची जमीन सरकते आणि केदार तारिणीला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की खरंच कौशिकीताई असं करू शकता, एवढा भावळा भोळा चेहरा यांचा आणि एक चुकीला ती माफी देणारी नाही, परिवारात कोणीही चुकलं तरी त्याला नेहमी खंबीरपणे शिक्षा देणारी ही एवढी कौशिकी गंभीर निघाली. खरंच हिचा ड्रग्स डीलमध्ये हात आहे आणि तिला साथीदार म्हणून डॉक्टर कामत आहे. हा आश्चर्याचा धक्का मात्र आता दयानंद खांडेकर पचवू शकलेला नाही आहे. आता लगेच जे मॅडम जेव्हा कौशिकीच्या हातात बेड्या घालतात तेव्हाच आता इकडे मात्र दया काका बोलतात की कौशिकी खरंच एक खरं आहे का. तेव्हा आता कौशिकी बोलते की हो. तेव्हा आता हो हा शब्द ऐकता क्षणी मात्र दयानंद खांडेकराला हार्ट अटॅक येतो. तेव्हा आता तारिणी केदार आता त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो आणि पद्मिनी मात्र आता खूप रागात असते कारण पद्मिनीला असं वाटते की कौशिकीवरती एवढा जीव ओवाळून टाकलेला असतो यांनी, जेवढा जीव त्यांनी युवराजला लावलेला नसतो, जेवढा विश्वास युवराजवरती ठेवलेला नसतो तेवढा कौशिकीवरती ठेवलेला असतो आणि याच कौशिकींनी मात्र दयानंद खांडेकराला खूप मोठं भयानक असा धक्का दिलेला आहे. म्हणूनच आता दयानंद खांडेकराला हार्ट अटॅक आलेला असतो आणि याच हार्ट अटॅक येताना बघून मात्र पद्मिनी जबरदस्त अशी कानाखाली मारते, ते म्हणजे आता डॉक्टर कामदांच्या सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा या खांडेकरांच्या घराचा खूप मोठा विश्वास
कमावलेला असतो आणि इकडे मात्र खूप विश्वासू असलेल्या कौशिकीच्या तर 2 आणि 3 अशा जबरदस्त कानाखाली मारतात. तेव्हा मात्र आता कौशिकी खरा चेहरा दाखवते आणि जोरात ओरडते की हे बघा पद्मिनी दयानंद खांडेकर, तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा. तुमची हिंमत तरी कशी झाली मला एक माझ्या कानाखाली मारायची. मात्र तुमचा मुलगासुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे यामध्ये जेवढी मला तुम्ही ठरवताना तेवढे. तेव्हा मात्र आता पद्मिनी बोलते की काय झालं गं कौशिकी, किती विश्वास होता या घराचा तुझ्यावरती आणि तू म्हणजे या घराचं मुख्य मूळ आहे आणि मूळच एवढं घाणेरडं असलं तर बाकी लोकांनी करायचं तरी काय. तेव्हा कौशिकी आता ओरडते आणि बोलते की हे बघा, मला ओरडण्याच्या अगोदर या दयानंद खांडेकराला तुम्ही सांभाळा. तेव्हा आता दयानंद खांडेकर असा शब्द ऐकता क्षणी इकडे मात्र आता दयानंद काकाची खूप प्रकृती गंभीर झालेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. तेव्हा केदार आणि तारिणी आता काकाची म्हणजेच त्यांच्या बाबाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात, पण त्यांना मात्र आता ही जे मॅडमची नेक्स्ट मुमेंट ऐकून मात्र खूप मोठा धक्का लागलेला असतो. तर अशा प्रकारे आता युवराजने जे मॅडम समोर पोपटासारखं बोलत मात्र आता डॉक्टर कामतशी हात मिळवणी करत आणि कौशिकी या दोघांनी हात मिळवणी करत गुलाबसोबत खूप मोठं ड्रग्सचे काळे धंदे आतापर्यंत केलेले आहे याची लिस्ट आता जे मॅडमच्या हाती लागलेली आहे. अशा प्रकारे आता जे मॅडमने खूप हुशारीने युवराजला पोपटासारखं बोलवत आता या कौशिकीला सरळ जेलमध्ये नेलेलं आहे. तर इकडे मात्र खांडेकरावरती हे तिसरं संकट ते म्हणजे आता इकडे दयानंद खांडेकराला हार्ट अटॅक आलेला आहे आणि या सर्वांमधून आता खांडेकरांची सुटका हा केदार आणि तारिणी कशी घडवून आणणार आहेत. खरंच आता जेव्हा काकाला बरं वाटणार की नाही हा सुद्धा खूप मोठं भयानक असं वादळ आलेलं आहे आणि इकडे निशीला सुद्धा बरं वाटत नाही, कारण आता युवराज सुटणार नाही हे भयानक असं तिच्या पुढे सत्य आलेलं आहे. या सत्यातून आता कसं केदार तारिणी या खांडेकर कुटुंबाला बाहेर आणणार आहे हे पाहणं खूपच रंजक आहे. तर आता जे मॅडम समोर हे जोगं डॉक्टर कामत आणि कौशिकी खरंच गुन्हा कबूल करणार आहेत का, खरंच या गोष्टीत तथ्य आहे का की कौशिकी खरंच आता डॉक्टर कामदा सोबत मिळून मात्र काही प्लॅन करत आहे हे पाहणं खूपच रंजक आहे. म्हणून प्रेक्षकांनो अशी जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी तारिणी मालिकेची आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.